नमस्कार, मी अमोल गिरटकर, मेलोडी अमृषयातून. मी आर्वीला आलेलो आहोत. पेशंट धारणीचे आहेत मेळघाटमधले. ते त्यांच्या मुलीकडे आलेले आहेत. त्यांना सगळ्यात पहिले जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्यांचे हातपाय खूप जास्त थरथर कापत होते आणि त्यांना चालण्याचा सुद्धा त्रास होता. टोंगळ्याचं दुखणं होतं, हेरिकोटचा पण त्रास होता. त्याच्यानंतर आता लगभग 8 दिवस झाले आहे. तर आपण पेशंटला थोडं विचारू, त्यांच्या तोंडातून थोडं जाणून घेऊया की त्यांना आराम किती पट आहे, काय आहे, कसा आहे, हे सगळं जाणून घेऊया. तर त्यांना तर बोलता येणार नाही, पण त्यांच्या मुली त्यांच्याबद्दल माहिती देणार आपल्याला. तर त्यांना विचारून घेऊ आपण पहिले. ताई, तुमचं नाव काय आहे? माझं नाव शीतल नेवारे. हे माझे बाबा आहे आणि हे हाताचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे इथं आणलं गेलं आणि औषधच्यामुळे आराम पडला थोडाफार. आपण जे औषधी दिलं होतं, हे सगळं औषधी दिलं होतं ना आपण यांना, मेलोडी अमृषया. तर ह्या औषधी द्यायच्या अगोदर यांना किती त्रास होता? खूप त्रास होता. खूप त्रास होता ना. त्याच्यानंतर औषधी देऊन आता 8 दिवस झाले आहे ना. 8 दिवसामध्ये त्यांना जेवणात पण फरक पडला. अच्छा, त्यांना 8 दिवसामध्ये कोणते कोणते चेंजेस झाले त्यांच्यामध्ये ते तुम्ही सांगू शकता? थोडं सांगा त्यांना. आणि पटापट चालते पण, बोलाचं पिन आणि हे हात पण उचलते स्वतःहून. नाही तर असं चढून त्याला हे पाय तरी उचलून वरत ठेवा लागेल. आता स्वतःहून पाय ठेवते. काकाजी, थोडेसे हात वर करून दाखवा तुम्ही तुमच्या हातानं. हात तुम्ही सोडा, तुमच्या हातानं असे वर करा. हात वर करा, हात वर करा, हात असे वर करा. स्वतःच्या हाताने ते हात पण आता वर करतात, पहिले नाही करत होते. अंगातून कपडे नाही घालता येत होते आता. हो हो, तरी पण थोडंफार करण द्या लागते. सॉरी, असं करा. ठीक आहे. तर कंटिन्यू तुम्हाला हा कोर्स करायचा आहे. हो तुम्ही करणार हो हो. आणि इतर लोकांना पण सांगणार याच्याविषयी. हो. ओके, धन्यवाद.